अंतरावलटे आणि तुम्ही पाहतात अपडेट कट्टा। सध्या आपण कल्याणमधील बीके बिर्ला कॉलेज परिसरात आहोत। येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने ज्ञान दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे। या दिंडीमध्ये लहान चिमुकल्यांपासून ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षक तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहेत। ही दिंडी बीके बिर्ला कॉलेज परिसरातून ते शहाड येथील विठ्ठल मंदिर यापर्यंत जाणार आहे। मंडळी, या उपक्रमाचा मूळ उद्देश असा आहे की स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जाणीव नागरिकांपर्यंत पोहोचवणे। चला तर जाणून घेऊयात या उपक्रमाची खासियत काय आहे, जी ही परंपरा 10 वर्षांपासून चालत आलेली आहे। विद्यार्थ्यांमधला हा उत्साह बघतच असाल। आता थोड्याच वेळात पालखी ही विठ्ठल मंदिराकडे प्रस्थान करीत आहे। बीके बिर्ला कॉलेजचे वाईस प्रिन्सिपल यांच्या सोबत आहोत, त्यांच्याशी संवाद साधूयात। मॅम, तुम्हाला या दिंडीबद्दल तुम्ही नागरिकांना काय सांगाल? खूप छान प्रतिसाद आहे सगळ्या मुलांचा पण, आणि हे ज्ञानदिंडी आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी सहभागी व्हावं एवढीच विनंती। माझा तुमच्यासाठी एक प्रश्न असा आहे की तुम्ही नागरिकांसाठी या ज्ञानदिंडीतून कोणता संदेश द्याल? नागरिकांसाठी आणि ज्ञानदिंडीतून लोकांनी चांगलं ज्ञान निर्माण यायला पाहिजे, स्वच्छता पाळायला पाहिजे। कारण आपल्या बिर्ला कॉलेजमध्ये ही ज्ञानदिंडी लोकांना उद्देशून त्याच्यासाठीच केलेली आहे की बाबा सर्वांनी जाताना रस्त्याचे आपण वाहतुकीचे नियम पाळतो, वेगवेगळे प्रकारचे ज्ञान निर्माण करतो, जनजागृती करतो, स्वच्छता मोहीम पाळतो त्यासाठी। बघितलं मंडळी तुम्ही की नागरिकांनी स्वच्छतेकडे, पर्यावरणाकडे किती लक्ष द्यायला हवं। या उपक्रमामध्ये सहभागी होण्यामागचं तुमचं कारण काय आहे? ऍक्च्युली मला ना भारताची आपली जी संस्कृती तिला जपायला खूप आवडतं, आणि मला ना एकदा या दिंडीचा अनुभव घ्यायचा होता म्हणून मी इकडे आलो होतो आज। ओके, थँक्यू। या दिंडीमध्ये सहभागी होण्याचा पर्याय का निवडला?
कारण मला पंढरपूरला जायला जमलं नाही, त्यामुळे आम्ही आमच्या कॉलेजच्या वारीलाच येतोय आणि शहाडमध्ये बिर्ला मंदिर आहे, तिथे आम्ही वारीला चाललोय. आमच्या कॉलेजची वारी आहे. ओके, थँक्यू. मंडळी, ही दिंडी आता विठ्ठल मंदिर शहाड येथे पोहोचली आहे. ही दिंडी आयोजित करण्यामागचं मुख्य कारण तुम्हाला तर समजलंच असेल की नागरिकांमध्ये समाजामध्ये स्वच्छता पर्यावरणाची जाणीव पसरावी म्हणून. मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला